नागपुर शहर के पार्टी थाना क्षेत्र में एनडीपीएस एक्ट के तहत यूनिट नंबर 5 की टीम ने बड़ी कार्रवाई करते हुए 106.850 किलो प्रतिबंधित गांजा बरामद किया। पकड़े गए गांजे की कीमत करीब 26,71,000 रुपए आकी गई है। इस कार्रवाई में पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने इस कार्रवाई में गांजे के साथ एक आईसीआर टेम्पो, 3 मोबाइल, 2 औजार और सब्जियों से भरे 203 कैरेट भी जब्त किए हैं। कुल बरामद सामान की कीमत लगभग 41,58,000 रुपए बताई जा रही है। गोपनीय सूचना के आधार पर की गई इस रेड में पुलिस ने पंचों की मौजूदगी में कानूनी कार्रवाई कर पारडी थाने में एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज किया। गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली होती। MH40 BG 6034 हा आयसर टेम्पो ओडिशा येथून गांजा घेऊन येणार आहे। सदर बातमीची माहिती वरिष्ठांना देऊन बातमीची पडताळणी करण्यात आली। बातमीची पडताळणी करून भंडारा हैदराबाद हायवे रोडचा जो सर्व्हिस रोड आहे, मा उमिया वसाहतीच्या समोरील बाजूस असलेल्या महालक्ष्मी पेट्रोल पंपाच्या मागील बाजूच्या भिंतीला रोड लगत आम्ही सापळा कारवाई करण्यासाठी थांबलो होतो। सदर ठिकाणी MH40 BG 6034 हा टेम्पो आला। सदर टेम्पोतील चालक आरोपी ताज मोहम्मद हबीब शेख व 29 वर्ष, राहणार वाकी, वार्ड नंबर 3 सावनेर, व सदर गाडीतला क्लीनर शैलेंद्र रामलखन गुप्ता, राहणार प्रबुद्ध नगर, यशोधरा नगर, नागपूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे प्रथम आम्ही पडताळणी केली असता त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये असलेले रिकामे जे कॅरेट आहेत ते दाखवले। सदर कॅरेटमध्ये काही एक चीज वस्तू मिळून आली नव्हती, परंतु बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेल्या चालक ताज मोहम्मद याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर टेम्पोच्या बेस मध्ये 4 कप्पे केले होते व त्यामध्ये ड्रॉवर होते। त्या ड्रॉवर मध्ये एकूण 108 जे आहेत ते वेगवेगळे पॅकेट मध्ये गांजा रॅप करून ठेवलेला होता। पंचांसमक्ष सदर गांजाचं वजन केले असता 106.850 किलोग्रॅम एकूण 26,71,250 रुपयाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाई दरम्यान अटक करण्याचे आरोपी ताज मोहम्मद शेख याच्याकडून 2 मोबाईल, शैलेंद्र गुप्ता याच्याकडून 1 मोबाईल व त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला आयसर टेम्पो असा एकूण 41,58,450 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सध्या नागपूर शहरात माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सरांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे। सदरची कारवाई ही देखील याच ऑपरेशन थंडरचा एक भाग असून माननीय पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त तसेच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, DCP सर, ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने केलेली आहे।